सारंग सर, धन्यवाद. असंही सावलीशी खूप चुकीचं वागलाय. आमच्या बाबतीत काहीच करू शकत नाही वहिनी. बबलू, नाचायला काय झालं? कौन बोलता है आसमान में छेद नहीं हो सकता, एक पत्थर तो तबियत से उठा लो यारो. वाह 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 वाह. तब्येत बरी आहे ना? मी फर्स्ट क्लास आहे. तुम्हाला माहिती आहे मी काय बघितलंय? काय बघितलंस? काय? अरे सोहम, बबलू, अरे वा, कधी आलात? कसं झालं गाव? प्रवास कसा झाला? गाव आपलं घर वाटवतं घर. खरंच. आणि सुरुवातीला जेव्हा आम्ही इकडनं गेलो ना तेव्हा आय वॉज नॉट शुअर की तिकडे अरेंजमेंट कशी असेल, पण अरेंजमेंट अमेझिंग होती. हा ना, मला तर असं वाटत होतं की 4-5 दिवस अजून राहायचं. आणि तिकडे सावली वहिनीचं कुकिंग, काय ते थालीपीठ, काय तो चहा, म्हणजे बस 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 बस. सोम, नाव नको काढूस. नाव काढलं ना तर तोंडाला पाणी सुटतं बघ. हे खरं खरंय खरंय. आणि सावली वहिनीला ना त्या गावात एक वेगळाच रिस्पेक्ट आहे. रिस्पेक्ट वट होती, वट. सावलीची गावात वट होती. तुमचं सावली वहिनीबद्दल सो कॉल जे प्रेम आहे ना, ते जरा कंट्रोलमध्ये ठेवा, कळलं का? आईला आवडणार नाही. अहो पण हे खरंच सगळ्यांसाठी लागू होतंय. सटकायची वेळ झाली आहे. लगेच बॅग. अहो तुम्ही ना सावलीबद्दल खूप चुकीचं मत बनवलंय. ती तशी नाहीये. मी तुला तुझं मत विचारलं. तुझी सो कॉल जी मतं आहेत ना, ती तुझ्याचकडे ठेव. मी आज माझ्या माहेरी चालले. आता ह्या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. माझ्या सासरच्यांची आणि या घराची काळजी घे. प्रार्थना करते तुला. तुळशी आई, तू माझ्या घराला सांभाळलंस का? माझ्या शब्दाला मान दिलास. तुझे खूप खूप आभार. आणि तुला माहितीये का, सारंग सर मला स्वतः इकडे घेऊन आले.
ते आता माझी साथ देत आहेत, माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. ह्या घरात माझं अस्तित्व निर्माण होण्याची शक्यता वाटते मला, आणि ह्याच गोष्टीचा लई आनंद होतोय. सावली, सर्वाची पाया पडते. सुखी राहा बाळा. सावली, खरं सांगू, तू नव्हतीस ना तर आपलं घर, किचन सगळं कसं मोकळं मोकळं वाटत होतं ग. सर्वाची, मला पण तुम्हा सगळ्यांची लई आठवण येत होती. पण आता मी आले ना, अजिबात काळजी करू नका. चला आपण कामाला लागूयात. त्या मुलीला माझ्या सारंगपासून लांब ठेव. आणि जरी तुला एखादा पुरावा नाही सापडला ना तरी तरी काही हरकत नाही, पण ती मुलगी पुन्हा मला माझ्या घरात नकोय, कळलं? ओके मग. हे सामान हिच आहे. मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही. ओके? आई, सावली बाबतीतलं सत्य समजलंय मला. मग तरी सुद्धा तू तिला इथे आपल्या घरी घेऊन आलास का? कारण ते सत्य तुला समजल्यानंतर सुद्धा तू हेच केलं असतंस आई. हे बघ आई, मी तिच्या घरी जायच्या आधी ठरवून गेलो होतो की कुठलीही गोष्ट डोळे झाकून बघायची नाही, प्रत्येक गोष्टीकडे शंकेनेच बघायचं. पण तिथे गेल्यानंतर एक एक सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं आई. हे बघ आई, तिच्या घरच्यांनीच फक्त जर सांगितलं असतं, म्हणजे कौतुक केलं असतं तिचं, मी समजू शकलो असतं की ते नाटक करताय. पण आई, अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं. म्हणजे मला अशी एकही व्यक्ती नाही भेटली की जी व्यक्ती तिच्या बाबतीत वाईट बोलली असेल. सावलीताईनं नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला. आणि तुमचं नशीब त्याच्याहून चांगलं, सावलीताई सारखी तुम्हाला बायको मिळाली. पोरा, पोरीला सांभाळ रे बाबा. जन्मापासून लई कष्ट केलेत पोरीनं. आम्हाला माहित होतं की सावली ती गुणी मुलगी शोधूनही सापडणार नाही, आणि आम्ही तिला फसवतो. हे सगळं पाहिल्यानंतर मला खात्री पटली आई की सावली चांगली मुलगी आहे. हे बघा आई, मी तुला नाही सांगणार की यापुढे तू कसं वागायचं कसं नाही. सांगू सुद्धा नकोस. एवढं नक्की सांगेन की आई, हे सगळं जसं आपल्याला दाखवलं ना तसंच आपण पाहिलंय. आपण माणूस म्हणून कधीच या गोष्टींकडे बघितलं नाही. मला एवढंच वाटतं की सावलीकडे तू माणूस म्हणून एकदा बघावं. आणि मी सगळ्यांसमोर नाही बोललो, कारण सगळ्यांसमोर मी तुझ्या विरोधात नाही जाऊ शकत. आय एम सॉरी. सारंग तिकडे गेलाय हे चांगलंच आहे, कारण सत्य फक्त एकच गोष्ट आहे की ती मुलगी नितळ पाण्यासारखी शुद्ध आहे.
आणि सारंगला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तू तिचा निश्चित स्वीकार करेल. मला या पोरीबद्दल एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही यापुढे. आणि योग्य वेळ आली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळेलच. माझंही तेच म्हणणं आहे. योग्य वेळ आली की सावलीचा चांगुलपणा आणि खरेपणा दोन्ही सिद्ध होईल. सारंग मेहेंदळेंना मारायची सुपारी तुला कुणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं. मी सारंगरावांवर हल्ला करायला माणसं पाठवली. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो. तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका. कसं वाटलं? सरप्राईज? बस झालं. आल्यापासून एकच विचार करताय. मला सांगा, तुम्ही एवढा विचार करून जे झालं ते बदलणार आहे का? माझी मुलगी माझ्यावर चिडली. नको त्या गोष्टींचे सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप झाले. मी नाही घाल का? प्रत्येक गोष्टीचा विचार करून वागणारा हा जगन्नाथ यावेळेस इतका अविचारी का वागला? कसा वागला? कुठल्याच गोष्टीचा काय विचार केला नाही की याचे परिणाम काय होणार आहेत? आणि तेही समोर भैरवी आहे हे माहीत असताना. माझ्या ह्या अविचारीपणामुळे सगळा प्लॅन खराब झाला. सावली बोलली ते बरोबर आहे. सौभाग्यवतीने आपल्या नवऱ्यासाठी उभं राहावं तशी ती माझ्या विरोधात उभी राहिली. पण त्यावेळेस बापाच्या मनाला काय वेदना होतील याचा तिने विचार केला नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ती भैरवी वझे. आणि याची शिक्षा तिला मिळणार. एकीकडे त्या तिलोत्तमा महेंद्रने माझी पोटची पोर माझ्यापासून हिरावून घेतली आणि आता या भैरवी वझेने माझ्या मानलेल्या मुलीला माझ्यापासून तोडलं. शरीरापासून आत्मा वेगळा होताना नेमकं काय होत असेल ना याची खरंच कल्पना आली आहे मला. हे सावली, तू माझ्यावर कितीही चिड पण मी तुला एक शब्द देतो. हे सगळं जग जळून बेचिराग जरी झालं ना तुझ्या संसाराला मी चटका लागू देणार नाही. अजिबात लागू देणार नाही. आणि हा एका बापाचा शब्द आहे. एका बापाचा शब्द आहे. सारंग सर, बघतो मी. चालेल. सारंग सर, हा चालेल, बघतो मी. हो हो. पाहिलं मॉम, ही मुलगी किती ओव्हर स्मार्ट आहे. सारंग जवळ जाण्याचा एक चान्स सोडत नाही. आय एम सॉरी मॉम, पण तुम्ही
सारंगला तिच्या घरी जाऊ द्यायला नको होतं. माझी पण चूक झाली आहे, पण मॉम आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर सारंग या मुलीच्या प्रेमात पडेल. थँक्यू. काम जरा. तुला काम करायची खूप हौस आहे ना ग? सतत काम हवं असतं ना? मग ठीक आहे, आपण तुला आता भरपूर काम देऊया. काय तिला ऐकू येते ना मी काय बोलते ते? मॉम, शी इज व्हेरी स्मार्ट. तिला तिच्या कामाच्या तेवढ्या गोष्टी कन्व्हिनियंटली ऐकू येतात. मग ऐक, पुन्हा एकदा सांगते. मी हिला आधी काय सांगितलं होतं? माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. बरोबर? तरी सुद्धा तू माझं ऐकलंस नाही. हिम्मत बघ या पोरीची. तिला माहितीच नाहीये या घरात माझ्या शब्दाला किती किंमत येते. आता कळेल. या वागण्यासाठी तिला शिक्षा मिळायलाच हवी. आणि ऐश्वर्या, तुला वाटेल ती शिक्षा हिला दे. ठीक आहे? येस मॉम. ए हॅलो, ऐकू आलं ना? चला आते, फॉलो मी. इडियट. सरू मावशी, अजून किती वेळ? ऐश्वर्या मॅडम, ही बादली का आणायला सांगितली तुम्ही मला? आणि काय करायचं याचं? ही बादली हिला द्यायची आणि हे फडकं पण. ही मुलगी हे घर स्वच्छ करणारे हाताने. अहो काय बोलताय तुम्ही? हे सगळं घर हाताने स्वच्छ करायचं? हो. संपूर्ण घर हाताने स्वच्छ करायचं म्हटलं ना तरी 10 माणसं लागतील. मी करेल ना. 10 माणसांचं काम ही एकटी करेल. हो ना? हे घे. तुला स्वच्छता शिकवायची गरज नाही असं मला वाटतं, है ना? मला घराचा एक एक कोपरा क्लीन पाहिजे. कळलं? चला लागा कामाला.